जांभूळवाडी फाटा ते विखे पाटील फार्म हाऊस दरम्यान शिर्डी विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या साईड पट्ट्यांसाठी प्रस्तावित जमीन संपादनास परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. आमचा विकास कामांना विरोध नाही, तर शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये आणि बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळावा अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. आमच्या जमिनी घ्या, पण आम्हाला मोबदला द्या अशी एकमुखी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांच्या या विरोधामुळे काही काळ रस्त्याचं काम बंद पडलं, त्यामुळे संबंधित यंत्रणेला माघारी फिरावं लागले. शासन विकासाच्या दृष्टीने रस्ते, विमानतळ आणि इतर पायाभूत सुविधा उभारत असले तरी त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू नये अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. जमीन संपादन प्रक्रियेदरम्यान शेतकरी आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये काही काळ शाब्दिक बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. जमीन संपादन आणि मोबदल्याच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. याचवेळी शेतकरी दादा पूज्या गायकवाड आणि सनी ठोंबरे यांनी थेट पोकलेन जेसीबी समोर उभा राहत कामाला विरोध केला. त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी बोलताना शेतकरी दशरथ बोरकर म्हणाले की आमच्याकडे आधीच अल्प जमीन आहे, त्यातील मोठा भाग रस्त्यात गेल्यानंतर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. जवळपास 50 वर्ष आम्ही पाटपाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहिली. निळवंडे कालव्यामुळे आता शेतीला पाणी मिळालं असून जमीन बागायती झाली आहे. मात्र याच सुपीक जमिनी रस्त्याच्या कामासाठी गेल्या तर आमच्याकडे शेतीच उरणार नाही. शेतीच्या विश्वासावर आम्ही कर्ज काढून जमीन विकसित केली आहे. आमचा संपूर्ण संसार आणि उपजीविका शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे शासनानं सध्याच्या बाजारभावानुसार योग्य मोबदला दिल्यास आम्ही पर्यायी जमीन घेऊ शकतो, अन्यथा अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची भीती आहे असं त्यांनी म्हटलंय. प्रस्तावित रस्त्यामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी शासनानं तातडीनं या प्रश्नाची दखल घेऊन न्याय मोबदल्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिलाय. तसेच विकास आणि शेतकऱ्यांचं हित यामध्ये समतोल साधूनच पुढील कार्यवाही करण्यात यावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. काय विरोध आहे तुमचा? आमच्या रोडला विरोध काय माहिती आहे का? या रोडमध्ये माहिती जमीन जाते 1 एकर 5 गुंठे. पहिला आम्हाला मोबदला नाही. आता हे परत 5 मीटर वाढवतात, दोन्हीकडून 10 मीटर वाढवतात. जे माझी जमीन जवळजवळ 2.5 एकर. म्हणजे आमचं काय म्हणणं, तुम्ही आम्हाला मोबदला द्या. त्यांनी जमीन असेच घ्यायच्या. इथं 50 वर्ष आम्हाला पाणीच नव्हतं. आता इथं आम्ही कोरडवाहूच होतो. आता इकडून पाणी आलं, ते जमिनी चालल्या. करायचं काय? आणि कमीत कमी मोबदला द्यायला पाहिजे का नाही? काय मग तुमचं? कमीत कमी 2.5 एकर पैसे तुमचे याला विरोध नाही, शेती जाण्याचा विरोध नाही. विरोध आहेच ना. नाही म्हणजे तुम्हाला जर मोबदला भेटला तर तुमचा विरोध नाही. नाही ना, आमचा विरोध नाही. आपला मोबदला आमचा विरोध नाही. मोबदला द्या ना आम्हाला. तुम्ही मोबदला देणं गरजेचं नाही. फुकट द्या शासनाला का? याप्रसंगी दशरथ बोरकर, बाळासाहेब बोरकर, गोरख गाडोळे, भाऊसाहेब बोरकर, दादा पुंजा गायकवाड, सनी ठोंबरे, रावसाहेब बोरकर, दत्तू बोरकर, रोहिदास बर्डे, केशव बर्डे, आबासाहेब विखे, रणमाळे सर, कोल्हे पाटील यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे प्रशासनालाही या प्रश्नाची गांभीर्यानं दखल घ्यावी लागणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे, संगमनेर.